रवींद्र सखाराम निगामीन कळंबेश्वरीतील रहिवासी आहे. आता आम्हाला कार्ड दिले आणि आमच्या जागेचे जे नमुना आहे ते स्वामित्व योजनेमार्फत पंतप्रधानांनी जी चालू केलेली आहे योजना त्याच्यामार्फत तर आमच्या याच्याने एवढा फायदा झाला की आता आम्हाला बँकेत लोनसाठी अर्ज करू शकतो. त्याचे शेजारीचे जे वाद आहेत ते वाद होणार नाहीत. आता आमची जागा जेवढी आहे तेवढी आम्हाला बरोबर मोजून भेटली. सर्व आमचे हक्क आम्हाला दिले सरकारनं या जागेवर. खूप महत्वाची ठरणार आहे कारण याच्यातून खेड्यात म्हणजे जे वाद व्हायचे शेजारीचे ते वाद होणार नाहीत आता मेन. त्यासाठी मी केंद्र व राज्य सरकारचा आभारी आहे. कळंबेश्वर तालुका जिल्हा अकोला येथून आज सनद वाटप होतं. त्यावेळी आमच्या कळंबेश्वर गावात निवडण्यात आलं व हे जे सनद वाटप झालं हे आम्हाला इतकं अत्यंत महत्वाचं या कारणानं आहे की आमची जे पहिले शेतीली बी काही व्हॅल्यू नाही पण जागेला तर निष्ठूच काही म्हणजे थोडासा काही व्हॅल्यू नव्हता. कारण अकोले गावची जर 100 बाय 100 जरी जागा असली तरी त्याच्यावर 5 पैसे लोन काही कोणी देत नाही जाय. म्हणजे महत्वाचं त्या माणसाला ती गोष्ट झाली. शहरात जर अर्धा गुंठाही बी जागा असली तर त्याला प्रायव्हेट बँका असो कोणतेही असो त्याच्यावर त्याला कर्ज उपलब्ध होत जाय. आम्हाला घर दुरुस्ती कर्ज भेटत नव्हतं. आणि गावाच्या दृष्टिकोनात जे आहे तर गावात जे तंटे लोकांचे असत जागेसाठी रस्त्यासाठी रस्त्याचे अतिक्रमण आहे त्यासाठी लोकांचे जे तंटे असत ते ग्रामपंचायतीचे लोक सुटे झाले होते. आता या मार्फत तंटे लवकर सुटतील कारण ते प्रत्येकाचा ताबा त्याला किती आहे तुमची ऍक्च्युअल मध्ये जागा ते त्याला समजणार आहे आणि त्या समजल्यानंतर अर्धे भांडण तिथे सुटते व आपण आता काहीच नाही बोलू शकत. इथे आपली सुविधा आहे याच्या पुढे आपण बोलतात. हो यामुळे जर हे शेतकरी राहिले आणि गावात अत्यंत म्हणजे प्रत्येकाने त्या गोष्टी असते की आपल्याला कर्ज भेटलं पाहिजे शहरासारखं हे आपण काही आपल्या घरात करू घरात काही म्हणजे कोणाची इच्छा असते की आपलं घर चांगलं झालं पाहिजे पण पैशा अभावी ते करू नाही शकत कारण इतका पैसा एकदम उपलब्ध होत नाही माणसाला. कर्ज असं की कर्ज आपण खेळत राहू गावासाठी प्रॉपर्टी आहे प्रत्येकाची प्रॉपर्टी आहे ते डिजिटल झाल्यामुळे त्याला फार महत्व येणार आहे आणि त्याचे सर्वच काम त्याच्यावर होणार आहेत. त्याकरता आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारचे आभार